आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही काम करा, 1 मिनिट इथे बसा ना प्लीज. 1 मिनिट प्लीज. सर ऐका, माझं पाय सुजलाय तुमचा. जर चप्पल घालून राहिलात ना तर आणखी त्रास होईल. प्लीज काढू द्या. सर नको. ऐका प्लीज. चलायचं? हो. तुम्ही काम करा, 1 साइड बसा म्हणजे त्रास होणार नाही. कम. सावकाश सावकाश. ओके. अँड डोंट वरी, आता आपण डॉक्टरांकडे जाऊ, मग सगळं नीट होईल. ओके. जानकी, अगं गुरुजी आले बघ. अगं बाई गुरुजी, मला कल्पनाच नव्हती तुम्ही येणार आहात त्याची. मीच बोलावून घेतलंय त्यांना. अच्छा. खरं तर बसा ना. खरं तर गुरुजींनी देवांसाठी जी मुलगी निवडली आहे तिच्याबद्दल बोलायलाच मी त्यांना आज बोलावलंय. गुरुजींनी मला त्या मुलीची पूर्ण माहिती दिली आहे. पत्रिका सोडली तर बाकी कोणत्याच गोष्टी जुळत नाहीयेत दादा. नाही म्हणजे नेमकं काय खटकतंय तुला? सगळं. दादा, ती माणसं आपल्या बरोबरीची नाहीये. मिडल क्लास माणसं आहेत ती. ताई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ती मुलगी जरी श्रीमंत नसली ना तरी एक जबाबदार आणि स्वतंत्र मुलगी आहे. शिकलेली आहे, स्वाभिमानी आहे. ते काही मला माहित नाही, पण देवांची होणारी बायको ही आमच्या तोला मोलाची असायला पाहिजे. पण ताई, देवांच्या पत्रिकेत काय लिहिलंय हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. त्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत, आणि केलं तर अनर्थ ओढवू शकतो. माफ करा भैरवी ताई, पण जानकी ताई बरोबर बोलतायत. रवी, तर देवांच्या बाबतीत गुरुजींनी आजपर्यंत जी काही भाकितं केलेत ना ती सगळी खरी ठरलेली आहे. तर आता ह्या इतक्या महत्वाच्या बाबतीत त्यांचा सल्ला न मानणं म्हणजे मोठी रिस्क नाही का होणार? आणि म्हणूनच हिला टेन्शन आलंय. दादा, मी पण देवांची आईच आहे ना. मला त्याची काळजी नाही असं वाटतंय का तुला? नाही नाही ताई, अहो त्यांना असं अजिबातच म्हणायचं नव्हतं. आपल्या सगळ्यांनाच देवांशी खूप काळजी.
आणि तुम्ही तर नेहमीच त्याच्या भल्याचा विचार करत आला. तुमचं म्हणणं मला पटत नाही असं अजिबात नाही, पण आत्ताच्या परिस्थितीत मुलगी श्रीमंत मोठ्या घरातली आहे का ह्यापेक्षा त्या मुलीमुळे आपल्या देवांचा जीव वाचू शकतो का हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ताई प्लीज समजून घ्या. तुम्हाला जशी मुलगी हवी आहे ना ती शोधणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण देवांशी पत्रिका ज्या मुलीशी जुळेल अशी मुलगी मिळणं मात्र खूप कठीण आहे. आणि देवाच्या कृपेने ती मुलगी आपल्याला सापडली. देवांचा 30वा वाढदिवस जस जसा जवळ येतोय ना तशी माझी भीती वाढत चालली हो. ताई मी काय म्हणते, आपण ना एकदा त्या मुलीला फक्त बघूया. जर का ती मुलगी तुम्हाला आवडली ना तरच हा विषय पुढे वाढवू, नाहीतर आपण इथेच थांबू. तुमच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही ताई. ही जबाबदारी माझी. तुला तुला तोला मोलाचीच मुलगी हवी ना. अगं मग ही मुलगी देखील तशीच आहे. आता गुरुजीच सांगत होते की तिच्या नावावरती खूप मोठी प्रॉपर्टी आहे, फक्त ती कोर्टामध्ये सध्या त्याची केस चाललेली आहे आणि त्यांचं भाकीत असं आहे की ती केस ही मुलगीच जिंकणार. म्हणजे ती आपल्या तोला मोलाचीच झाली ना. हो ना. तुम्हाला माझं म्हणणं कळत का नाहीये? जर का कधी बिझनेस मध्ये देवांशला लॉस झाला तर ती मुलगी ही देवांशचा बिझनेस सावरणारी हवी. जर त्या मुलीचीच परिस्थिती नसेल तर ती कशी सावरेल देवांशला? ताई, देवांचा बिझनेस सावरण्यापेक्षा त्याचा जीव वाचवणारी मुलगी जास्त महत्वाची आहे त्याच्यासाठी. माझं ऐका ना, तुम्ही फक्त एकदा त्या मुलीला बघा. का कोणाच ठाऊक, पण मला असं वाटतंय की नक्की तुम्हाला ती मुलगी पसंत पडेल. हो ना ताई, मला सुद्धा तसंच वाटतंय. म्हणजे आपण एकदा फक्त तिला बघूया. जर का तुम्हाला आवडली तरच पुढे बोलणी करू, नाहीतर थांबू. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जर का मला ती मुलगी आवडली तर आणि तरच या गोष्टी पुढे जातील. ठीक आहे? हो 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 हो. गुरुजी, हॅलो, रॉंग नंबर. काय कसला हिशोब चाललाय एवढा? अरे पैशाची जमवाजमव नको का करायला? उद्या जर सई लग्नासाठी तयार झाली तर धावपळ होईल माझी. मधू, स्थळ खरंच खूप चांगलंय रे, पण काळजी वाटते मला. नाही म्हणजे एवढ्या मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हटल्यावर पैशाचं कसं काय जुळवून आणायचं रे सगळं? ही सोयरी काय साधी सुधी नाही बाबा. कुठे ते जहागीरदार आणि कुठे आपण. ताई, कशाला काळजी करतेस तू? मी आहे ना, मी बघेन सगळं. मधू, काय काय बघणार आहेस तू? आणि तू किती कामं करतोयस ते मी बघते. पॉलिसी मिळवण्यासाठी दिवस दिवस फिरावं लागतं तुला. चपला झिजवतोस आणि घरातला खर्चही तुझ्या पगारातून जातो रे.
हे बघ, मला आता या खर्चाचा भार तुझ्यावर नाही टाकायचा. मग आपण लोन काढू. नको बाबा, कर्जाचा विषय जरी काढला ना तरी पोटात गोळा येतो माझ्या. आधीच वहिनीचं एवढं ढिगभर कर्ज आहे आमच्यावर. त्यात लग्नासाठी पुन्हा कर्ज काढलं तर त्या ओझ्याखाली पुरती दबून जाईन रे मी. ताई तू ना खूप काळजी करतेस. नको एवढी काळजी करूस. मला सांग, तुझी मुलगी माझी कोण आहे? आता तसं म्हणायचं नव्हतं रे. मला फक्त सांग की तुझी मुलगी माझी कोण आहे? भाची आहे ना? तिच्या लग्नासाठी हा मामाकडनं तिला दिलेला आहेर आहे असं समज. अजिबात नाही. आहेर म्हणून तू फक्त आशीर्वाद द्यायचा. वहिनी चहा करू का तुझ्यासाठी? नाही, मला नकोय काही. काय चाललंय तुमचं? काही हिशोब चाललाय का? काही नाही अगं. ते तू कसा तो हिशोब ठेवतेस की नाही, की ताईने आतापर्यंत किती कर्ज फेडलं, किती बाकी आहे, तसं ती पण तोच हिशोब ठेवते की तुझे किती फेडून झाले, किती द्यायचे राहिले. अगं बाई, हो का? माझं कर्ज किती बाकी? अगं बाई, एवढी अर्धी हो? काही लाखांचं कर्ज आहे. पंच माहिती आहे ना? हो माहिती. नक्की पैशांचाच हिशोब चालू आहे ना? की आणखी कसला हिशोब चालू आहे? लपवू नका माझ्यापासून काही. देवे मी सगळं कळतं मला. अंजली, आई, अगं मला माहितीच नव्हतं की आपल्या घरामध्ये देव आहे. मी उगाच तिकडे आपल्या देवळामध्ये जात राहतो. तिच्यापासून आपण हे लपवतोय मला काही पटत नाही बाबा. सांगायला हवं रे तिला. शेवटी भाचीच आहे ना तिची. नाही अगं, आपण कायमचं कुठं तिच्यापासून लपून ठेवतोय. हे बघ, योग्य वेळ आली ना की आपण सांगूया तिला. पण मी काय म्हणतो, आता तिला काहीच सांगायला नको. नाही उगाच चांगल्या कामामध्ये मोडता घालेल ती. हे बघ, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. सध्या आपण फक्त पैशाची जुळवाजुळव कशी करायची ते बघूया. मला ना खरंच काही सुचेनासं झालं. मधू, सगळ्याची सोंग आणता येतात, पैशाचं नाही. आणि हे बघ, सईच्या लग्नानंतर तुला अंजलीच्याही लग्नाचं बघायचंय ना. मग काय करशील? पैसा लागणार ना. कसलं ऊन लागतं यार. माझी पूर्ण स्किन टॅन होतीये. घाम येतोय सारखा सारखा. पाजी होने पे जय देखो आ गया ना. हाँ पाजी, वो ठीक है, डन है जी, डन है. मैं कह रहा हूँ टेंशन ही ना लो. अरे बस वो करा देने. ठेव तू कॉल ठेव. ठीक है पाजी, ओके फिर है. हाँ जी मिल दे. स्किन टॅन झाली, मला घाम येतोय. अरे बाबू, थोड़े से पैसे आने दे, तेरे लिए एक स्पोर्ट बॉय रख दूंगा, छाता लेके घूमता रहेगा आगे पीछे. क्यों टेंशन ले रहा मेरा बच्चा? ठेवशील ना तेव्हा ठेवशील. आज आहे का? नाही आहे ना. मग आता गप बस. एक बात बता, आज ना तुझा सईशी भांडेल झाली ना, माझी गाडी बंद पडली, फिर इतना क्यों चिकचिक कर रहा है? अरे माझी चिडचिड होते कारण मला भूक लागली आहे टोनी. बस इतनी सी बात है ना. अच्छा पहले एक बात बता, पहले खाना खाना है या फिर पहले ऑडिशन देने के लिए जाना है? इम्पोर्टेंट ऑडिशनला जायचंय, पण माझी रिकाम्या पोटी एक्सप्रेशन नाही बाहेर आहेत, त्यामुळे आधी खायचंय. अच्छा माय बेबी, इथे ना बाजूला वर्ल्डचा बेस्ट वडापाव मिळतोय. आज तुझे बेस्ट वडापाव नाही खायचंय मला. कधीतरी मला चांगलं खाऊ घाल ना. मला खरंच खूप भूक लागली. पोटभर खायचं. आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. रेस्टॉरंट मध्ये जाऊया. चल चल प्लीज प्लीज. रेस्टॉरंट मध्ये जाऊया. सावकाश सावकाश. हो
कसं वाटतंय आता? फिलिंग बेटर? हो ग्रेट. आता बेटर आहे. सांभाळून. तूच नजरेतला चोरटा इशारा, निशिगंध तू मनातला. तू निशा गोजिरी, तू सखी भाबडी. प्रेमासवे मैत्रीची गोडी, तुझी माझी जमली जोडी. प्रेमासवे मैत्रीची गोडी, तुझी माझी जमली जोडी. तुझी माझी जमली जोडी. डोंट वरी, मी आहे. हो तुम्हाला मेडिसिन्स पण घ्यायच्यात ना? हो बरोबर. म्हणजे माझं जरा दुखणं पण थांबेल ना. आता लगेच कसं? अहो त्या मेडिसिन्स खूप हेवी आहेत, तुम्ही आधी काहीतरी खायला हवं. आपण एक काम करूयात, इथे जवळच एक आमचं रेग्युलर रेस्टॉरंट, आपण तिथे जाऊ आणि मस्त काहीतरी खाऊयात. ओके? नाही नको असलं मी काहीच ऐकणार नाहीये. ओके? काहीतरी खाणं इम्पॉर्टंट आहे ना, त्यामुळे आपल्याला जावंच लागणार आहे. आणि खरं सांगू का, मला पण खूप भूक लागली आहे, त्यामुळे प्लीज याल ना? सई, तुम्ही मला मित्र मानलंय नाही मानलंय आय डोंट नो, पण मी तुम्हाला माझी मैत्रीण मानले. आणि सोडा, मैत्रीच्या नात्याने सोडा, पण ऍटलिस्ट माणुसकीच्या नात्याने तरी मी येऊ शकतो ना तुमच्या बरोबर काहीतरी खायला. मग मी सुद्धा तुम्हाला माणुसकीच्या नात्याने तेच सांगायचा प्रयत्न करते की एवढे पैसे खर्च करण्याची काही गरज नाहीये. पण मेडिसिन्स घेण्याकरता तुम्हाला काहीतरी खाणं पण इम्पॉर्टंट आहे ना. हो पण मी खायला कुठे नाही म्हणालीये, मी फक्त एवढंच म्हणते की मोठ्या हॉटेलमध्ये नको. आपण एक काम करूया, बाजूला एक पावभाजीचा गाडा आहे, मस्त पावभाजी मिळते तिथे, आपण जाऊयात. पावभाजी का? म्हणजे तुम्ही कधी खाल्ली नाहीये का पावभाजी? नाही, ऑफकोर्स खाल्ली आहे, पण फार रेअरली. मग तर तुम्ही इथली पावभाजी खाल्लीच पाहिजे. तुम्हाला इतकी आवडेल ना की तुम्ही पुन्हा पुन्हा या. इज इट? हो. तुम्ही इतकं कौतुक करताय तर मग एकदा ट्राय करायलाच हवं नाही का? हो. बरं, पण गाडी मी चालवणार. हे शुअर? लाईक पायावर प्रेशर आला तर पाय दुखेल तुमचा. मी काळजी घेईन. शुअर ना? हो. द्या चावी द्या. थँक्यू. सावकाश, मी काय हेल्प करू? नाही नाही, सांभाळ. इथे. इंटरेस्टिंग. हो, हीच ती पावभाजी आहे.
जगातली सगळ्यात भारी पावभाजी असेल ना तर ही. तुमचं कौतुक ऐकून ना मी आणखी क्युरियस होत चाललोय आता. कुठे बसायचं आपण? इथे बसूया. च्या प्लीज. टेबल चेंज करायचा का आपण? नाही नाही, एक मिनिट मी बघते जरा. नाईस जुगाड. ग्रेट. दादा इकडे या ना. 2 स्पायसी पावभाजी. सॉरी, तुम्हाला स्पायसी चालणार आहे की मीडियम स्पायसी? मी स्पायसी ट्राय करणार ना. नक्की? या स्पायसी वर्क्स. चालेल, 2 स्पायसी पावभाजी.